प्राध्यापक, कवयित्री, व्यवस्थित प्रकारे घरकाम करू शकणारी गृहिणी अशा सर्व नात्यातून मी हळूहळू निवृत्त होत असताना या ठिकाणी मला हे सन्मान माझा वाढलेला असलेले अध्यक्ष होण्याचं भाग्य मिळाले. अर्थात त्यापूर्वी आणखी एका भाग्याचं जे मला आणि माझे मार्गदर्शन यांना देवरुद्र आल्यापासून सतत जाणवतं ते म्हणजे आदरणीय श्रीकृष्ण भगवंतांनी आम्हाला केलेलं प्रेम. आज त्या प्रेमाची ते प्रेम आम्हाला मिळाले म्हणून मला या ठिकाणी या स्टेजवर अनेकांनी हात घालले का महिन्यात घडता आलं त्याबद्दल मी आयुर्वेदांची आभार मानते. एका महत्वाच्या विषयाला आपण आज काम होते माध्यम आणि संस्कृती या विषयावर आधी चांगली सविस्तर चर्चा झालेली होती आणि त्यात ते तुषार कंबोरे आपल्या समोर मांडण्यासाठी आलेले. वाङ्मय संस्कृती असा हा आताचा विषय आहे. तर तो दिसतो तितका छोटासा नाही आहे, कारण की वाङ्मय संस्कृती फक्त लेखक नाही, जो वाङ्मय निर्माण करतो तो लेखक हा फक्त त्या संस्कृतीचा घटक नाही आहे. चमत्कारिक भाग म्हणजे प्रकाशकही हा त्या संस्कृतीचा घटक आहे, वाचकही त्या संस्कृतीचा घटक आहे. आणि मी तर एक छोटस चर्चेला वाव देत सुविधा करेन की लायब्ररियन सुद्धा त्या संस्कृतीचे. मी अशी तक्रार करायला हरकत नाही वाटत मला की कॉलेजमध्ये मी विद्यार्थ्यांना विचारत असेल, काल तुम्हाला परवा तुम्हाला मी पुस्तक वाचायला वाचू मॅडम आम्हाला मिळतच नाही ते पुस्तक, असं उत्तर त्यांच्याकडून येतं. म्हणजे ते सुद्धा या संबंध वाङ्मय संस्कृतीला हातभार लावू शकणारे लोक तो लावत नसतात. दुसरं मला असं वाटतं की ज्याला आपण इथे उपस्थित असलेले सगळे लोक वाङ्मय म्हणतो आणि वाङ्मय संस्कृतीची आता आपण चर्चा करणार ते वाङ्मय ज्याला आपण म्हणतो किंवा वाङ्मय या शब्दात निगडीत जो अर्थ आहे तो इतका व्यापक आहे. त्या वाङ्मयाचा सर्वसामान्य जनतेशी काही संबंध आहे का? ते काय वाचतात, ते जे वाचतायत ते वाङ्मय आहे का? किंवा आपण वाचतो ते वाङ्मय नाहीये तर दुसरं काहीतरी असतं ते वाङ्मय असतं, ते आपण मिळवून वाचलं पाहिजे अशी कधी जाणीव त्यांना झाली आहे का? मला असं वाटतं की वाङ्मय नावाची गोष्ट ही सर्वसामान्य जनतेपासून खूप दूर आहे. त्यांच्या वाचनाच्या कक्षेत जे येतं ते समोर दिसतं, जे त्यांना सहजपणे उपलब्ध होतं, कुणीतरी सुचवतो म्हणून ते वाचतात. पण ते ज्याला आपण आणि ज्यासाठी आपण वाङ्मय निर्मिती करतो ते वाङ्मय त्यांच्या वाचनात येत नसावं असं मला वाटतं. तसं जर आलं असतं समजा उत्कृष्ट वाङ्मय त्यांच्या वाचनात आलं असतं तर आज जी निर्मिती फेसबुकवरून दिसते आपल्याला तसं वाङ्मय निर्माण झालं. म्हणजे खऱ्या वाङ्मय या संज्ञेपासून आणि त्या निर्मितीपासून आपण सगळे लोक
विविध कारणांमुळे दूर होते असं म्हणायला हरकत. आणि अशा प्रकारच्या सेमिनारमधून मला असं वाटतं की आपल्याला जेवढ्या कसा येता येईल वाङ्मयाशी सर्वसामान्य माणसाचे नातं कसं जुळवता येईल याचाही विचार करणारा असा हा विचार असू शकतो. त्यामुळे आज या विषयावरती जे वक्तव्य इथे होणार आहे ते ऐकायला मी स्वतः उत्सुक आहे आणि ती संधी मिळाल्याबद्दल मी आयोजकांची मनापासून आभार मानते. नमस्कार. मराठी साहित्य व्यवहाराचा दीर्घकाळ केंद्रबिंदू राहिलेल्या सत्यकथा आणि मौज यांचं वैचारिक नेतृत्व करणाऱ्या आदरणीय श्रीपू भागवत सरांना, तसंच अनुष्ठुप ही वाङ्मयीन चळवळ घडवण्यामध्ये सिंहाचा आणि खरं तर मोलाचा वाटा उमटवणाऱ्या मसू पाटील सर, गोतू पाटील सर आणि ज्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे असे गंगाधर पाटील सर, या सगळ्यांना त्यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करते. या सत्राच्या अध्यक्षा आदरणीय कवयित्री प्रभा गणोरकर, माझे सहनिबंध वाचक पाटील सर आणि आपण सर्व अभ्यासक मंडळी. माझ्या निबंधाचा विषय आहे वाङ्मयीन संस्कृती आणि सत्ता संबंधांचे सांस्कृतिक राजकारण. आणि हे करताना मॅडमने जो आता उल्लेख केला की वाङ्मय ही संकल्पना खरं तर खूप मोठी आहे, व्यापक आहे. खरं तर वाङ्मयीन संस्कृती व्यवहार या विषयावरच 2 दिवसांचा सेमिनार होऊ शकतो, इतकी ती व्यापक आहे. मी माझ्या विवेचनाची मर्यादा आखून घेतलेली आहे ते आधुनिक साहित्य आणि साठोत्तरी साहित्य प्रवाह या अनुषंगाने मी बोलणार आहे आणि त्यातल्या सत्ता संबंधांच्या सांस्कृतिक राजकारणाबद्दल काही निरीक्षण नोंदवणार आहे. संस्कृती व्यवहारात महत्वाचे स्थान असलेल्या साहित्याचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरणाशी निकटचा संबंध असतो. साहित्य निर्मिती, ग्रंथ प्रकाशन व्यवहार, साहित्याचा आस्वाद आणि साहित्य समीक्षा या साहित्य संस्कृती व्यवहाराशी निगडीत प्रक्रिया असून त्यात समाविष्ट असणारे विविध घटक साहित्य व्यवहाराचं स्वरूप निर्धारित करण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अर्थातच साहित्य संस्कृती व्यवहार ही बृहद, गतिशील आणि अनेकरेषीय संकल्पना आहे असं म्हणता येतं. वस्तुतः कोणत्याही साहित्य परंपरेत तथाकथित मुख्यधारा साहित्याचं स्वरूप आणि अवकाश, साहित्यपणा संबंधीचे मूल्य निकष, वाङ्मयीन अभिरुचीची संदर्भ चौकट इत्यादी प्रमाणित करणारा गट हा साहित्य संस्कृती व्यवहाराचे स्वरूप घडवण्यात अग्रस्थानी असतो. बहुतांश वेळा संमतीच्या राजकारणातून घडवलेले हे स्वरूप चिरेबंद असल्याचं भासवलं जातं, बिंबवलं जातं. सत्तास्थानी असलेल्या नसलेल्या गटांना जे दर्शवलं आणि बिंबवलं जातं तेच सत्य आहे, प्रमाण आहे असं काही काळ वाटतही राहतं. मात्र अधिसत्तेला हा समज कायमस्वरूपी टिकवून ठेवता येणं शक्य नसतं. साहित्य संस्कृती संघर्ष निर्माण होण्यातील तसेच साहित्य व्यवहार गतिमान राहण्यातील हीच खरी मेख आहे. वाङ्मयीन संस्कृतीतील प्रस्थापित प्रभुत्वाला आव्हान देत पर्यायी साहित्य व्यवहाराची मूल्यात्मक उभारणी करणारे गट स्वसमाजाच्या कलांतर्गत प्रतिनिधित्वासाठी प्रतिधुरणत्वाचं राजकारण करीत असतात. साठोत्तरी कालखंडात निर्माण झालेले विविध साहित्य प्रवाह हे या सांस्कृतिक राजकारणाचं मूर्त रूप आहे असं म्हणता येतं. आधुनिक कालखंडातील साधारणपणे 1960 पर्यंतचं मुख्य धारा म्हणून परिचित असलेलं मराठी साहित्य हे प्रामुख्यानं आणि अग्रक्रमानं उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय जीवन संवेदना व्यक्त करीत होतं. या साहित्याशी संबंधित कला जाणीवाही याच सामाजिक स्तराच्या मूल्यदृष्टीतून घडवलेल्या होत्या. जातसत्ताक श्रेणी व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ज्ञान आणि कला या दोन्ही स्तरांवरील सांस्कृतिक सत्तेच्या केंद्रस्थानी सुरुवातीच्या टप्प्यावर तथाकथित उच्चवर्णीय असणं हा या संदर्भातील कळीचा मुद्दा आहे. मर्यादित जीवनावकाशाची चौकट असणाऱ्या साहित्याने उच्चवर्णीय व मध्यमवर्गीयांच्या अनुभव विश्वाचे प्रश्नांचे आविष्करण केले. समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून साहित्याची क्षमता शोधण्याचा प्रयत्नही केला.
नवसाहित्याच्या माध्यमातून प्रस्थापित साहित्य व्यवहाराला काही एक प्रमाणात धक्के बसण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. मात्र या वाङ्मयीन घडामोडींमुळे साहित्य व्यवहाराशी संलग्न जातीय आणि वर्गीय संदर्भ चौकट मुळापासून खिळखिळी झाली असे म्हणता येणार नाही. काळाच्या विशिष्ट चौकटीत साहित्यांतर्गत जीवन जाणीवा आणि कला जाणीवा या विशिष्ट जातगटाच्या नियंत्रणात असण्यामागील कारणे समजून घेता येणे अर्थातच शक्य आहे. मात्र त्याच प्रमाण आहेत असतील असे मानून त्याचे समर्थन करणे विवेकाधिष्ठित नाही. या पार्श्वभूमीवर विशिष्ट टप्प्यावर ज्ञान आणि कला क्षेत्रातील संधीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे प्रस्थापित सत्ता केंद्राच्या अनेक स्तरीय संरचनांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. मराठी साहित्य संस्कृतीच्या प्रस्थापित संभाषिताच्या संदर्भातील विविध प्रतिक्रियात्मक आवाज आणि त्यातून निर्माण झालेली परिवर्तन प्रक्रिया हे या संदर्भातील महत्वाचं उदाहरण म्हणून नोंदवता येईल. दलित समाजाला अनेक पातळ्यांवर सक्षम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक आणि कृतिशील नेतृत्वाचं अधिष्ठान असलेली दलित चळवळ आणि तिच्याशी संलग्न साहित्य, आशय आविष्कारादी स्तरांवरील वाङ्मयीन भूमिका आणि अभिरुचीच्या मर्यादा अधोरेखित करत सत्यकथेच्या सत्ता केंद्राला थेट आव्हान देणारी लघु नियतकालिकाची चळवळ, प्रस्थापित साहित्य व्यवहारातील सौंदर्य मूल्याच्या जागी सामाजिक वास्तवाची प्रतिष्ठापना करत गावखेड्यातील मध्यम जात गटातील तरुणांना लिहित करण्यासाठी लेखक समीक्षक भालचंद्र नेमाडेंनी उभी केलेली आग्रही राजकीय रणनीती आणि तथाकथित मुख्यधारेतील मराठी साहित्य हे 3.5% साहित्य आहे ही उपराकार लक्ष्मण मानेंची मर्मभेदी भूमिका हे मराठी साहित्य व्यवहारातील अधिसत्तेच्या विरोधातील काही ठळक आवाज आहेत. या असहमतीच्या आवाजांमुळे प्रस्थापित आधुनिक साहित्य व्यवहारातील सक्रिय सहभागापासून दीर्घ काळ दूर राहिलेल्या समूहांनी गावकुसाबाहेरील पालांवरील झोपडपट्ट्यांमधील ग्रामीण जीवन वास्तवातील अभावग्रस्ततेचा, सामाजिक शोषणाच्या मुळाशी असणाऱ्या संस्थात्मक हितसंबंधांचा आणि त्या विरोधातील संघर्षांचा नकाशा साहित्य लेखनातून अधोरेखित केला. तसेच साहित्याच्या रूपाविषयीच्या व साहित्य भाषेविषयीच्या रूढ सौंदर्यवादी निकषांना आदर्श न मानता साहित्य लेखन केलं. प्रस्थापित सत्ता केंद्राने घडविलेल्या वाङ्मयीन गुणवत्ता व अभिरुचीच्या प्रस्थापित मूल्य चौकटीला दिलेल्या या प्रतिध्वनीनात्मक प्रतिक्रिया आहेत असं म्हणता येतं. साहित्य व्यवहाराच्या भौगोलिक अवकाशाचा झालेला विस्तार हा वाङ्मयीन संस्कृतीतील संक्रमणाचा अपरिहार्य भाग आहे. तथाकथित मुख्यधारा साहित्य प्रवाहातील लेखन, वाचन, प्रकाशन व्यवहार आदी घडामोडींची मुंबई पुणे या भौगोलिक प्रदेशांशी संबंधित असलेली केंद्र 60 कालखंडात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या जिल्हा तालुका पातळीच्या दिशेने विस्तारित व्हायला गती मिळाली. बदलत्या सामाजिक भवतालात साहित्याच्या लक्ष वाचकाचा झालेला विस्तारही परिवर्तनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरला. या सगळ्या स्थित्यंतराचा अपरिहार्य परिणाम म्हणजे साहित्य निर्मितीच्या मुळाशी कला प्रेरणेच्या बरोबरीने अन्य प्रेरणाही प्रभावीपणे कृतिशील असू शकतात. वाङ्मयीन भूमिकेच्या प्रमाणीकरणातून सिद्ध झालेल्या गुणवत्तापूर्ण साहित्याच्या संदर्भ चौकटीत न बसणाऱ्या आणि तरीही साहित्य संस्कृतीमध्ये मूल्ययुक्त भर घालण्याची क्षमता बाळगणाऱ्या साहित्याचे समायोजन करून घेण्यातील अपरिहार्यता अधोरेखित झाली. साहित्य व्यवहारातील केंद्र परिघाच्या प्रस्थापित समीकरणांमधील हे बदल सांस्कृतिक सत्ता संबंधांमध्ये मूलगामी उलथापालथ घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेले दिसतात. साहित्य संस्कृती व्यवहाराच्या संक्रमण काळात साहित्य व्यवहाराच्या श्रेणी व्यवस्थेत आणि चलनवलनात महत्वपूर्ण हस्तक्षेप घडत असतात. दलित साहित्यिकांना आत्मचित्रणपर अनुभव व्यक्त करण्यासाठी पूरक ठरणारे कविता व आत्मकथन, स्वकथन हे साहित्य प्रकार जवळचे वाटणे, भालचंद्र नेमाडेंनी कथा या साहित्य प्रकाराच्या संदर्भात घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे मराठी वाङ्मयीन संस्कृतीत तोपर्यंत महत्वाचे स्थान असणाऱ्या कथा या साहित्य प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हे या संदर्भातील काही प्रातिनिधिक संदर्भ म्हणून नमूद करता येतील. कथाकार आसाराम लोमटे यांनी नवअनुष्ठुपच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 अंकामध्ये कथा या साहित्य प्रकारांच्या क्षमतांचे आणि वाङ्मयीन परंपरेतील साहित्य प्रकाराशी निगडित असलेल्या श्रेणी व्यवस्थेचं एक ऐतिहासिक परिप्रेक्ष्य उभं केलेलं आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. कथेच्या संदर्भातील उपरोक्त भूमिका आणि आत्मकथनासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या अनुभवांचा
अभाव या कारणांमुळे साहित्य लेखन प्रक्रियेत नव्याने उतरू इच्छिणाऱ्या गावखेड्यातील मध्यम जात गटातील लेखकांसमोर गद्य लेखनासाठी प्रामुख्याने कादंबरीय साहित्य प्रकाराचा पर्याय उपलब्ध असण्याचं कथन प्रभावी ठरलं. वास्तविक पाहता लेखकाच्या दमसासाची कसोशीने परीक्षा पाहणाऱ्या कादंबरी या साहित्य प्रकाराचं तंत्र क्षमता समजून घेत त्या क्षमता अवगत करणं हे नव्याने लेखनाच्या प्रक्रियेमध्ये येऊ पाहणाऱ्यांच्या दृष्टीने अवघड होतं. आणि मग त्यामुळे तपशील भरण्याला आपल्या आयुष्यात आणि आजूबाजूला जे घडतं ते साग्रसंगीत रंगवणं म्हणजे साहित्य निर्मिती या बाबींना महत्व प्राप्त झालं. फोटोग्राफिक वास्तववादाचा सोयीचा ठरणारा आधार घेतला गेला. वास्तविक पाहता साहित्य निर्मिती प्रक्रियेत वास्तवाच्या दृश्य रूपाच्या बरोबरीने अदृश्य वास्तवातील गूढ अतर्क्यतेचा शोध घेत दृश्य वास्तवाला कल्पिताची जोड देत वास्तवाचे पापुद्रे उलगडत नेणं केवळ आशय मांडणं नसून केवळ अनुभव मांडणं नसून रचण्याला प्रतिसृष्टी निर्माण करण्याला महत्व असतं. लेखकाच्या चिंतनाला जीवनदृष्टीला आणि त्यातून आकार घेणाऱ्या वास्तवाच्या आकलनाला महत्व असतं. नव्या नव्या रूपांचा शोध घेणं गरजेचं असतं. मात्र हे सगळेच मुद्दे साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित आणि गहाळ झालेले आपल्याला दिसतात. तपशिलांचं भरताड हेच वास्तवाचं दर्शन असं म्हणणाऱ्या लेखकांच्या अनुभव विश्वाचे तपशिलात्मक जे काही संचित होतं ते एक दोन साहित्य कृतींमध्ये संपणं मग त्यामुळे विश्वाची पुनरावृत्ती होत राहणं या आवर्तामध्ये मराठी साहित्य मोठ्या प्रमाणावर अडकू लागलं. दलित साहित्य स्त्रीवादी साहित्य ग्रामीण साहित्याच्या संदर्भात हा अनुभव विश्वाच्या पुनरावृत्तीचा मुद्दा आणि रूपतत्वाची फारशी कदर न करण्याचा मुद्दा आपल्याला अग्रक्रमाने लक्षात घ्यावा लागतो. मी मघाशी जे म्हटलं की भालचंद्र नेमाडे यांनी एक रणनीतीचा भाग म्हणून गावखेड्यातील आणि मध्यम जात गटातील लोकांनी लिहावं म्हणून जी भूमिका घेतली होती एक राजकीय भूमिका होती. परंतु नंतरच्या टप्प्यावर जेव्हा गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी हे जे चर्चासत्र झालं आणि ज्याचं पुस्तक नंतर प्रकाशित झालं त्यामध्ये बीजभाषण करताना त्यांनी नोंदवलेलं आहे की आपल्याला एक एक प्रेरणा म्हणून ज्यांनी त्यांना लिहितं केलं किंवा ती प्रेरणा दिली त्यांच्या साहित्यामधल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांनंतर नेमाड्यांनी नोंदवलेल्या आहेत. आणि ते असं म्हणतात की आशयाच्या रूपहीनतेवर अंकुश ठेवणाऱ्या रूपतत्वांची कदर हे कादंबरीकार करताना दिसत नाही. आशया व्यतिरिक्त रूपबंधाच्या आकृत्या शैली आणि कथनतंत्रे ह्या व अशा आशया व्यतिरिक्त कादंबरीत महत्वाचे स्थान असणाऱ्या रूपतत्वांबद्दलची बेपर्वाई या कादंबऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भोवते. जवळपास सर्वच ग्रामीण म्हणवणाऱ्या कादंबऱ्या या प्रकारामुळे अवाचनीय ठरल्या आहेत आणि आश्चर्य म्हणजे खुद्द कादंबरीकारच या अवाचनीयतेला जबाबदार आहेत हे भालचंद्र नेमाडेंचं विधान या संदर्भात लक्षणीय ठरेल. या पार्श्वभूमीवर प्रस्थापित सत्ता केंद्राला आव्हान देत पुढे येणाऱ्या एकूण साहित्य व्यवहाराला संख्यात्मक पातळीवर गतिमान करणाऱ्या आणि मराठी साहित्याचा सामाजिक अवकाश व्यापक करणाऱ्या साहित्याच्या वाङ्मयीन संस्कृतीतील गुणात्मक योगदानाचा चिकित्सापूर्ण वेध घेण्यातील अपरिहार्यता आपल्याला गंभीरपणे विचारात घ्यावी लागते. स्वसमाजाच्या प्रतिनिधित्वाच्या राजकीय गरजेतून निर्माण झालेले साहित्य प्रवाह हे केवळ वाङ्मयीन असणं आणि पुन्हा ते सर्व समावेशक असणं हे शक्यच नाहीये. उलट पक्षी विविध साहित्य प्रकारांच्या आस्थेचे अग्रक्रमाचे मुद्दे भिन्न भिन्न असल्यामुळे त्याबाबत त्यांची आग्रही भूमिका सुद्धा असल्यामुळे अनेकदा या साहित्य प्रवाहांनी सवत्या सुभ्यांचं रूप धारण केलेलं दिसतं. दलित आणि स्त्रीवादी साहित्याच्या वेगळ्या सौंदर्यशास्त्राचा आग्रह अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून घेण्यात आलेली विविध प्रकारची साहित्य संमेलनं विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन अवकाशामध्ये विशिष्ट विचार प्रणालींचं अधिष्ठान असणाऱ्या उपक्रमांचं सातत्यपूर्ण आणि आग्रही आयोजन हे वस्तुतः याच राजकीय प्रेरणेतून जन्माला आलेले काही उपक्रम आहेत. साहित्य संस्कृती व्यवहारातील ही धुरीण आणि प्रतिधुरीणत्वाची प्रक्रिया सामाजिक सांस्कृतिक गतिकी समजून घेण्यासाठी महत्वाचीच आहे. मात्र या सामाजिक सांस्कृतिक वर्तन व्यवहारामुळे निर्माण होणाऱ्या गुंत्यांना भिडण्यातील निकड सुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. वस्तुतः साहित्य प्रवाह हे हवाबंद कप्पे असतात हे गृहीत धरणं लेखकाला विविध कप्प्यांमध्ये बंदिस्त करणं हे वाङ्मयीन व्यवहारातील अभिसरणाचा संकोच करणार आहे. एका बाजूला ती राजकीय गरज आहे पण दुसऱ्या बाजूला त्याचा परिणाम आहे की त्यामुळे अभिसरणाचा संकोच होतोय. या संदर्भातला आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की विविध साहित्य प्रवाहांमध्ये त्या समाजांतर स्तरीकरणाला प्रतिक्रिया देताना त्या प्रवाहामध्ये आणखीन अंतस्तर निर्माण झालेले.
म्हणजे उदाहरणार्थ दलित समाज आणि दलित साहित्य प्रवाहातील पुरुष सत्तेला आव्हान देत काळ्या स्त्रीवादाची त्या विचारभानाशी नातं सांगणारं दलित स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह आहे. उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून यांचा आम्हीही इतिहास घडवला हे पुस्तक त्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यानंतर बहुजन स्त्रीवादी प्रवाहाशी नातं सांगणारं संध्या पवार यांचं तिची भाकरी कोणी चोरली यासारखं पुस्तकही लक्षणीय आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला म्हणजे आपण केवळ स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य हा मुद्दा जरी समोर ठेवला तरी त्यामध्ये किती अंतस्तर आहेत आणि ती एका बाजूला सत्ता केंद्राला दिलेली प्रतिक्रिया, मुख्यधारा सत्ता केंद्राला दिलेली प्रतिक्रिया आणि त्यातून निर्माण झालेले विविध साहित्य प्रवाह आणि त्या विविध साहित्य प्रवाहा अंतर्गत असलेल्या सत्ता केंद्रांना दिलेले त्यातले पुन्हा पुन्हा साहित्य प्रवाह ही जी धुरीण प्रतिधुरीणत्वाची जी लढाई आहे आणि त्यातले जे वेगवेगळे अंतस्तर आहेत ते खरंच खूप गंभीर गोष्ट आहे आणि त्या सगळ्याकडे आपण तितक्याच गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे. उषा किरण आत्राम, नजूबाई गावित, कुसुम आलाम यांच्या साहित्याचं विश्लेषण आदिवासी साहित्य प्रवाहांतर्गत केलं जातं. स्त्री केंद्रीय साहित्य प्रवाहांतर्गतही त्यांची नावं फारशी घेतली जात नाहीत. आपण वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड बघितले तर साहित्य प्रकारनिहाय जेव्हा आपण ऐतिहासिक आढावा घेतला गेलेला आहे त्यामध्ये साहित्याचं लिंग सापेक्ष वर्गीकरण केलं जातं आणि त्यातही पुन्हा पुरुष लेखकांची जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे ते सागर संगीत नोंदवलं जातं आणि मग जाता जाता स्त्री साहित्यिकांचं योगदान असं एक जाता जाता फार कमी त्याला महत्व देऊन नोंदवलं गेलेलं आहे. आता हे जे पुन्हा साहित्य व्यवहारातलं आणि वाङ्मयाच्या इतिहासाचं लेखन किंवा समीक्षा विचाराचं जे लेखन आहे त्यामधलं जे पुरुष सत्ताक व्यवस्थेचं जी एक मोनोपोली आहे त्याला सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न आपल्याकडे झालेला दिसतो. मी अगदी सुरुवातीला नोंदवलं की वाङ्मयीन संस्कृती व्यवहार हा केवळ लेखकांचा व्यवहार नाहीच. त्यामुळे मी साहित्य आस्वाद, प्रकाशन व्यवहार आणि समीक्षा व्यवहार ह्या सगळ्यांनी मिळून जी घडवली जाते त्या वाङ्मयीन संस्कृतीबद्दल आपल्याला बोलावं लागेल. तो उल्लेख मी आधीच केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या सत्ताकरणाच्या विरोधातलं स्त्री साहित्याचा मागोवा हा पंचखंडात्मक दीर्घ प्रकल्प आहे. त्याच्याकडे आपल्याला मग निर्देश करावा लागेल. त्यामुळे समाजातील आणि पर्यायाने साहित्य व्यवहारातील सांस्कृतिक सत्ता संबंधांची परस्परांना छेदणारी ही जी वर्तुळ आहेत ती खरं तर अनेक आव्हानं निर्माण करताना आपल्याला दिसत आहेत. लेखकाच्या सामाजिक स्थानाच्या एकसत्वीकरणाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे, राजकीय आहे. प्रस्थापितांचे साहित्य आणि प्रस्थापितांच्या विरोधातील साहित्य प्रवाहांतर्गत निर्माण होणाऱ्या कंपुशाहीत याला गाभ्याचं स्थान आहे. साहित्य व्यवहारातील विविध उपक्रमांना राजकीय आखाड्यांचं रूप प्राप्त झालेलं आहे. लेखकाचा, साहित्य कृतीचा, साहित्य प्रवाह निरपेक्ष अनुभव घेण्यासाठी आवश्यक सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव ही त्याची काही रूप आहे. उदाहरणार्थ प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेलं किरवंत हे ब्राह्मणांमधल्या दलितांचं चित्रण करणारं नाटक आणि सध्या रंगभूमीवर सुरू असलेलं क्षितिज पटवर्धन लिखित भूमिका हे नाटक, या नाटकांनी समाज आणि साहित्य संस्कृतीतील अस्मिता केंद्रीय व्यवहारातील पोतेपणाला दाखवलेला आरसा हा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा वैचारिक ठहराव आणि प्रगल्भता ती कशी येणार या सगळ्या राजकीय वर्तुळांमध्ये हा गाभ्याचा प्रश्न आहे. साहित्यातील गटातटांचे कर्मठ राजकारण आणि त्याबाबत अचिकित्सक राहण्यात सुरक्षितता असते हा समज प्रभावी असणाऱ्या सांस्कृतिक वातावरणात वैचारिक खुलेपणापर्यंतचा प्रवास खडतर आहे यात शंका नाही. साहित्य प्रवाहांच्या मी जवळजवळ शेवटाकडे आहे. साहित्य प्रवाहांच्या आत्यंतिक ठरू शकतील अशा संभाषितांपर्यंत वाचक, अभ्यासक, समीक्षक पोहोचलेले आहेत. ग्रामीण, दलित, महानगरीय या प्रवाहांमधील पोटसंस्कृतीच्या संदर्भात लेखकाची ओळख बंदिस्त करणं हे त्याचं एक रूप आहे. म्हणजे जयंत पवारांना आपण केवळ महानगरीय लेखक म्हणून थांबत नाही तर आपण त्यांना गिरण गावाची संस्कृती अधोरेखित करणारा महानगरीय कथाकार, नाटककार असं म्हणतो. खुद्द जयंत पवारांनी या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे आणि ते असं म्हणाले की मी अशा किती कथा फक्त गिरण गावाची संस्कृती आणि गिरण गावाचे प्रश्न रेखाटणाऱ्या लिहिल्या. एक नाटक आणि 2013 साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी 2 कथा. पण माझी ओळख तुम्ही त्या एकतर महानगरीय कथाकार म्हणून करता, त्यातही पुन्हा महानगरातली जी पोटसंस्कृती आहे त्या पोटसंस्कृतीपर्यंत मला नेऊन ठेवता. म्हणजे लेखकाची ओळख ही प्रवाहांतर्गत बंदिस्त करणं, त्याच्या पुढे जाऊन त्या प्रवाहातल्या पोटसंस्कृतीपर्यंत मध्ये असणाऱ्या विशेषीकरणापर्यंत त्या लेखकाला घेऊन जाणं हे राजकीय आहे. आणि त्यामुळे आपण ज्या निकोप वाङ्मयीन संस्कृती व्यवहाराची अपेक्षा करण्याचा प्रयत्न करतोय तिथपर्यंत आपण कसं पोहोचणार हा प्रश्न.
साहित्याचं हे आता कोट जयंत पवारांचं आहे, साहित्याचं संस्थात्मक राजकारण करणाऱ्यांनी केलेले हे कप्पे आहेत. सर्वांना एकाच वेळी प्लॅटफॉर्म मिळण्याची शक्यता नव्हती, म्हणून त्यावेळी अशा कप्प्यांची गरज भासली असावी. पण 21व्या शतकात हे भेद संपले पाहिजेत. जसं आपण म्हणतो की जाती संपल्या पाहिजेत, एकमेकांना समजून घेणं निखळपणे व्हायला पाहिजे. सत्य, सत्ता आणि साहित्य या पुस्तकात एका मुलाखतीमध्ये त्यांचं हे अवतरण आहे. आता जयंत पवारांच्या भूमिकेतल्या ज्या शेवटच्या 2 ओळी मी आपल्या समोर वाचल्या, त्या खरं तर युटोपिया वाटाव्यात अशा एका आत्यंतिक अस्मिता केंद्रीय आणि विखंडित समाज वास्तवात आजचा लेखक, वाचक, समीक्षक आपण सगळेच उभे आहोत. फक्त एक 2 छोटीशी निरीक्षणं. मध्ययुगीन काळातील संत कवयित्रींच्या अभंगातून स्त्रीवादी जाणीवा व्यक्त होतात, असं एक कथन आहे. ते नवभांडवली व्यवस्थेतून जन्मलेल्या व्यक्तिवादी स्वातंत्र्याची मांडणी करणाऱ्या लेखकांच्या आणि स्त्री लेखकांच्या साहित्यातून स्त्रीवादी, फुले आंबेडकरवादी जाणीवा व्यक्त होतात. अशा तर्कविसंगत भूमिका अभ्यासक घेतायत आणि त्यांना पाठिंबा देणारा गट महाराष्ट्राच्या सामाजिक आणि अकादमिक चर्चा विश्वात उपस्थित आहे. अशा एका वैचारिक अराजकाच्या, विखंडीकरणाच्या आणि त्याच वेळी सर्वसमावेशीकरणाच्या, सोयीने सर्वसमावेशीकरणाच्या टोकावर पोहोचलेल्या धारणा समकालीन वाङ्मयीन संस्कृती व्यवहाराला आकार देत आहेत. लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस जिकिरीचा होऊ लागलेला आहे. यवतमाळमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या संदर्भातील व्यवस्थेच्या हस्तकांनी घेतलेली मुजोर भूमिका, पेरुमल मुरुगन यांना माझ्यातील लेखक मेला आहे असं मी घोषित करतो अशा स्थितीपर्यंत आणणारं सत्ताकरण, आणि चाळेगत कादंबरीमधून राजकीय सत्तेला थेट प्रश्न विचारणाऱ्या प्रवीण बांदेकरांच्या समोरील वाढलेली आव्हानं ही सांस्कृतिक व्यवहारातील अधिसत्तेच्या धुरीणत्वाची चिन्ह आहेत. तर नयनतारा सहगलांच्या संदर्भातील अपमानास्पद वर्तनाला पुरस्कार वापसीच्या माध्यमातून लेखकांनी दिलेलं ठाम उत्तर, पेरुमल मुरुगन यांना संविधानिक चौकटीने मिळवून दिलेला न्याय आणि राजकीय सांस्कृतिक पातळीवरील निरंकुश सत्तेच्या विरोधात आवाज उठवण्याच्या भूमिकेशी कटिबद्ध राहत उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन अॅनिमल फार्म या कादंबऱ्या लिहिण्याचा हक्क अबाधित ठेवणाऱ्या प्रवीण बांदेकरांचं निरंकुश धैर्य हे अधिसत्तेच्या दडपशाहीच्या विरोधातील आश्वासक आवाज आहेत. थोडस क्लिशे आहे पण आवश्यक आहे असं मला वाटतं. अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने ही होंगे, तोडणे ही होंगे सब मठ और गढ़. आता मी इथे धीट पण स्टेटमेंट करते की मठ फक्त प्रस्थापितांचे नसतात, मठ फक्त ब्राह्मणी व्यवस्था घडवणाऱ्यांचे नसतात, मठ पुरोगामांचेही असतात. आणि असे पुरोगामांचे मठ खूप वाढू लागलेले आहेत. म्हणजे ज्यांनी लोकशाहीकरण, सत्तेचं, सांस्कृतिक सत्तेचं, ज्ञानाच्या क्षेत्राचं लोकशाहीकरण करण्यासाठी आवाज उठवला आणि ती स्पेस जेव्हा तयार झाली तिथे पुन्हा एकदा राजकीय आखाडेच तयार झालेले आहेत. त्यामुळे हे मठ प्रस्थापितांच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांच्याही सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अशा सर्व स्तरांवरील मठांचा, छावण्यांचा दंभस्फोट करण्याचं पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करणं निरामय सामाजिक पर्यावरणाच्या आणि वाङ्मयीन संस्कृतीच्या दृष्टीनं अनिवार्य आहे. धन्यवाद.